आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे दिनांक 5 एप्रिल ते 15 एप्रिल 2026 पर्यंत ऍडमिशन घेतल्यास फी मध्ये 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। विटे शहरात भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, मृतकाची ओळख पटली। सांगली जिल्ह्यातील विटे शहराजवळ परवा रात्री एक धक्कादायक अपघात घडला होता। भरधाव वेगाने येणाऱ्या पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 7:15 वाजता श्री मंगल कार्यालय गांधीनगर विटे परिसरात घडला। या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव सिद्धोजी शिवाजी पवार, वय वर्षे 45, राहणार साळशिंगे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली असे आहे। तर जखमी व्यक्तीचे म्हणजेच फिर्यादी संजयबाजी शिवाजी पवार, वय वर्षे 47, हे आपल्या भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत होते। दरम्यान विट्याकडून तासगावच्या दिशेने जाणाऱ्या पिकअप क्रमांक MH10 CR 1371 या वाहनावरील चालकाने बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात सिद्धोजी पवार यांचा जागीच मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे अपघात घडल्यानंतर संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाला। तसेच अपघाताची कोणतीही माहिती न देता वाहन सोडून पळ काढला। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात BNS कलम 106/1, 281, 125/1, 125/B, 324/4 तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 तसेच 134 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला असून या घटनेमुळे विटा परिसरात एकच खळबळ उडाली आहे। प्रतिनिधी कीर्ती गायकवाड, नाईक नवरे। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।